गुपचूप गणपती, त्रिशुंड गणपती, मोदी गणपती, मद्रासी गणपती, पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नावं ऐकली की आपसुकच मनामध्ये कुतूहल निर्माण होतं। यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर घडवून आणणार आहोत। पुणित बालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना या मालिकेतून पुण्यातील गणेश मंदिरांची सफर घडवून आणत आहोत। आज या मालिकेचा 7वा भाग। आजच्या भागात जाणून घेणार आहोत दशभुजा गणपतीबाबत। नमस्कार। दशभुजा गणपती हे देवदेव संस्थांच्या कोथरूड विभागातलं एक गणपतीचं मंदिर आहे। सध्याचा जो पौड फाटा आपण ज्याला म्हणतो त्या ठिकाणी हे मंदिर आहे। त्याच्याच बाजूने सध्या स्वातंत्र्यवीर सावरकर फ्लायओव्हर जातोय। कारण हे मंदिर लक्षात येण्याच्या दृष्टीने मी तुम्हाला खरं म्हणजे त्याचं लोकेशन सांगितलं। पूर्वी या भागाला कचरेवाडी असंही म्हटलं जायचं। हे जे मंदिर आहे हे मंदिर साधारणतः 1802 साली दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सासरे हरिपंत फडके यांनी ते केलेलं मंदिर होतं। यांनी त्याची स्थापना केलेली मंदिर होती। आपल्या जावयाला सर्व प्रकारचं यश प्राप्त व्हावं म्हणून त्याला दशभुजा गणपती मंदिर त्यांनी स्थापन केलं हरिपंत फडक्यांनी असं बोललं जातं। या गणपतीची मूर्ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असून तिला दशभुजा गणपती म्हणतात। तर हा दशभुजा गणपती जो आहे याच्या प्रत्येक 10 हातांमध्ये याच्या शस्त्र आहे। त्या शस्त्रांत तो भक्तांचं रक्षण करतो। तसेच याच्या डाव्या मांडीवरती इथे वल्लभादेवी आहे। तर वल्लभादेवी याच्या बाबतीत आपल्याकडे 2-3 प्रवाद आहेत। वल्लभादेवी ही कोणी त्याची बायको समजतात, कोणी त्याची बहीण समजतात, पण खरं म्हणजे ती वामांगी ठेवलेली असल्या कारणानं ती पत्नी आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे असावी असा आपला समज आहे। किंवा त्याला आपण वेगळ्या भाषेत असं म्हणू शकतो की गणपतीची ही शक्ती आहे। प्रत्येक देवाला एक शक्ती देवता असते। स्त्री आणखीन पुरुष यांचं खरं म्हणजे ते बरोबर एकमेकांच्या काम करतात हे दर्शवण्याचा हा प्रकार असावा असे आम्हाला प्रामाणिकपणे वाटते। 1802 नंतर पेशव्यांना इथनं ज्याला पुणे सोडून जायला लागलं त्यानंतरच्या काळामध्ये या मंदिराची व्यवस्था देवदेव संस्थान पर्वतीकडे आली। त्याच्या आधी याची व्यवस्था पेशव्यांच्या खाजगीतनं होत असे। हा दशभुजा गणपतीचा जो मंडप आहे पूर्वीच्या त्याच्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती शेंदुराचं सिंचन झालं होतं। त्या शेंदुरामुळे या मंदिराचं एवढं वैशिष्ट्य किंवा मूर्तींचं एवढं वैशिष्ट्य लक्षात येत नव्हतं। 1979 साली देवदेव संस्थांनी त्याचा शेंदूर पूर्णपणे काढल्यानंतर ही अप्रतिम अशी मूर्ती लक्षात आली आणि त्या मूर्तीच्या वर्णनामध्ये मी पहिल्यांदाच आपल्याशी बोलल्याप्रमाणे त्याच्या 10 हातामध्ये 10 विविध शस्त्र आहेत। त्यांच्या मांडीवरती वल्लभादेवी आहे आणि त्याच्या सोंडेमध्ये अमृतकुंभ आहे। याला एक वेगळा आपल्याकडे महत्त्व धर्मशास्त्राप्रमाणे आहे की या गणपतीकडे समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते, शत्रुविजयासाठी प्रार्थना केली जाते असा अनेक लोकांचा आजपर्यंतचा याचा अनुभव आहे। तिथंच एक मारुतीचंही मंदिर बाजूला आहे। ते पुढे कालाच्या ओघात कोणीतरी स्थापन केलं असण्याची शक्यता आहे, पण तो वीर मारुती आहे, त्याच्या पायाखाली राक्षस आहे। जरा मारुतीमध्येही आपल्याकडे असे प्रकार असतात, वीर मारुती, दास मारुती किंवा असे काही म्हणजे औषधाच्या याच्यासाठी खांद्यावर ज्याच्या डोंगर असतो तो आपल्याला वाहून नेणारा मारुती असे काही प्रकार असतात त्याच्यामध्ये। त्यातला तिथे आहे तो दास वीर मारुती आहे। त्याच्या पायाखाली तिथं राक्षस आहे, त्याचीही उपासना लोक करतात। मुख्यत्वे करून त्या मंदिर 1979 साली देवदेव संस्थांनी पूर्णपणे त्याचा आत्ताचा परिसर पूर्ण करून घेतलेला आहे। त्या भागामध्ये मोठा सभामंडप बांधण्यात आला आहे। नजीकच्या काळामध्ये तिथे आम्ही म्हणजे त्याच्यानंतरच्या काळामध्ये 2022 साली आम्ही पेशव्यांचे सरसेनापती शेवटच्या पेशव्यांचे सरसेनापती बापू गोखले जे होते त्यांच्या नावाने आम्ही एक तिथं हॉल बांधलेला आहे। कारण बापू गोखलेने शर्थीने लढाई देऊन पेशवाई वाचवण्याचे आणि आपल्याला इंग्रजांपासून दूर ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न 4 वर्षे केले होते। त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी तिथे शेजारचा जो हॉल आहे त्या हॉलला आम्ही सरसेनापती बापू गोखले असं नामकरण केलेलं आहे। त्या कार्यक्रमाला भूषण गोखले एअर व्हाईस मार्शल जे होते तेही स्वतः उपस्थित होते। त्यांची तिथं माहितीही लावण्यात आलेली आहे। असं एक सुंदर स्थान आहे, आपण त्याच्याकडे जरूर यावं। तिथं मंगळवारी येणाऱ्या आणि चतुर्थीला येणाऱ्या विनायकी मंगळवारी आणि चतुर्थी याला येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठी आहे। तिथे मुख्यत्वे करून 3 उत्सव केले जातात। एक म्हणजे वर्धापन दिनाचा उत्सव त्याचा केला जातो, तो अश्विन चतुर्थीला असतो। त्या दिवशी तिथं याग असतो, आदल्या दिवशी तिथं सहस्रावर्तन इतर धार्मिक कार्यक्रम केले जातात। नंतरच्या काळामध्ये म्हणजे विनायकी चतुर्थीला आमच्याकडे तिथे आवर्तनांचा कार्यक्रम असतो। दुसरा मोठा कार्यक्रम तिथं होतो म्हणजे संकष्टी चतुर्थीला येणाऱ्या भाविकांसाठी आम्ही तिथे काही भजनं वगैरे हे कार्यक्रम करतो। माघीचा उत्सव आणखीन आपला नैमित्तिक गणपती उत्सव असतो किंवा भाद्रपद गणपती उत्सव असतो, तेही मोठ्या प्रमाणात तिथे केले जातात। आपण जरूर या मंदिराला यावं।